या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। लोकसभा सर्वत्र पडघम वाजू लागली असून डिसेंबर पासून ते मार्च एप्रिल पर्यंत निवडणुका होण्याची आराखडे बांधले जात आहेत। त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। भाजपने ही लोकसभा निवडणुकीत हमखास विजय मिळवण्याचे प्लॅन तयार केला असल्याची माहिती समोर येत आहे। भाजपने लोकप्रिय आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतलाय। अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला सुद्धा उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे यावेळची लोकसभेची महाराष्ट्राची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार हे नक्की। भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रावर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे। राज्यातील 48 जागांपैकी मिशन 45+ सुरू केले असून त्यामध्ये विद्यमान खासदारांसह 6 ते 7 आमदारांना तिकीट देण्याचा निर्णय भाजपने घेतलाय। त्यासाठी अशा आमदारांची यादी तयार केली असून या आमदारांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे। नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसमवेत मंत्री मुश्रीफ यांनी हाती झाडू घेत कागल शहरातील मुख्य बाजारपेठेत साफसफाई केली। यावेळी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छता व साफसफाईची त्यांनी शपथ घेतली आहे। कागलमध्ये नगरपालिकेच्या स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ झाला असून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समवेत केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांच्यासह पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पवार, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, नगरसेवक प्रवीण काळभर यांच्यासह महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसमवेत मंत्री श्री मुश्रीफ यांनीही हाती झाडू घेऊन कागलमध्ये साफसफाई केली। शहरातील ऐतिहासिक गैबी चौकातून मुख्य बाजारपेठेत साफसफाई करण्यात आली। यावेळी सर्वांनी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छता व साफसफाई करण्याची शपथ घेतली। यावेळी नगरपालिकेचे सफाई कर्मचारी, शाहू हायस्कूलचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रपती महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त एनजीओ कॅम्पेशन 24 कोल्हापूर उई केअर आणि निसर्ग अंकुर संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातील दसरा चौक येथे जैन बोर्डिंगमध्ये 150हून अधिक रानभाज्यांचं प्रदर्शन भरवलं आहे। याचा सविस्तर आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी सुरेखा शेजाळे यांनी। ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर सर आज आपल्या सोबत आहेत। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या भाज्यांचं मानवी आयुष्यातील नेमकं महत्त्व काय आहे। गेली 12 वर्ष आम्ही कोल्हापूरमध्ये रानभाज्यांचं प्रदर्शन भरवतोय। ज्या भाज्या रानावनामध्ये नैसर्गिकपणे वाढतात त्यांना आपण रानभाज्या असं म्हणतो आणि या रानभाज्या आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। रानभाज्यांचा वापर आहारामध्ये ही काही नवीन पद्धत नाही, ही पारंपरिक पद्धत आहे। जंगलावनामध्ये राहणारे, कोकणामध्ये राहणारे, खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांना रानभाज्यांच्याबद्दल भरपूर माहिती आहे। तर या रानभाज्यांची ओळख अलीकडच्या काळामध्ये लोकांनी विसरलेली आहे। त्याची परत ओळख व्हावी या उद्देशानं आम्ही गेली 10-12 वर्ष रानभाज्यांचं प्रदर्शन भरवतोय। याच्यातल्या बहुतांश रानभाज्या ज्या आहेत त्या तणवर्गीय आहेत आणि या तणवर्गीय रानभाज्या ज्या आहेत त्या अगदी रस्त्याच्या कडेनं, शेतामध्ये, ओसाड जागी वाढलेल्या आपल्याला दिसतात। यांचा आहारामध्ये वापर कसा करावा याची माहिती मिळावी याच्यासाठी आम्ही प्रदर्शन आयोजित करतोय। आता रोपवर्गीय रानभाज्या ज्या आहेत याच्यामधल्या बहुतांश ज्या आहेत त्या सगळ्या तणवर्गीय आहेत आणि या सगळ्या तणवर्गीय भाज्या ज्या आहेत त्या पावसाळ्यामध्ये आपल्याला वाढलेल्या दिसतात। याच्या व्यतिरिक्त काही रानभाज्या ज्या आहेत त्या वेलवर्गीय आहेत, काही रानभाज्या ज्या आहेत त्या झुडूपवर्गीय आहेत, काही आहेत त्या कंद मूळवर्गीय आहेत आणि काही ज्या आहेत त्या वृक्षवर्गीय सुद्धा आहेत। पण आहारामध्ये आपण मेजॉरिटी ठिकाणी वापर जो केला जातो ज्या रानभाज्या रोपवर्गीय आहेत त्यांचा केला जातो आणि या सगळ्या रानभाज्यांच्या मध्ये प्रामुख्याने औषधी गुणधर्म आहेत। त्यामुळं आपण नेहमी वापरात ज्या घेतो भाज्या त्याच्यापेक्षा सुद्धा रानभाज्या या आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आणि लाभदायक आहेत। तर याची ओळख सर्वांना व्हावी, त्याचे उपयोग लोकांना माहीत व्हावेत, त्याची भाजी कशी बनवतात त्याच्या पाककृती लोकांना लक्षात याव्यात
ह्या सगळ्या अनुषंगानं आम्ही हे प्रदर्शन भरवलेलं आहे. तर या प्रदर्शनामध्ये आम्ही जवळपास 150 एवढ्या रानभाज्यांचे प्रकार आम्ही भरवलेले आहेत. त्याच्यामध्ये काही मी तुम्हाला दाखवतोय, आपण बघायला सुरुवात करूया. एक एक मी दाखवतोय. आता ही एक वनस्पती आहे, याचं नाव आहे नळीची भाजी. पाणथळ ठिकाणी ही वनस्पती पाण्यावर तरंगत वाढलेली आपल्याला दिसते. आपल्या कोल्हापूरमध्ये रंकाळ्याच्या आजूबाजूला जिथं पाणी साठलेलं आहे, लहान लहान तळी आहेत, त्या तळ्यामध्ये हे नैसर्गिकपणे वाढलेलं आहे. ही जी भाजी आहे याची पानं आणि देठं जी आहेत ती भाजी म्हणून वापरतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी भाजी आहे, नळीची भाजी आपण त्याला म्हणतोय, ही अमेरिकेमध्ये भाजी मार्केटमध्ये मिळते. पण आपल्याला आपल्या जवळ असून सुद्धा त्या भाजीबद्दल माहीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. या भाजीमध्ये जास्तीत जास्त मिनरल कंटेंट आहेत, याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत. त्यामुळे ही भाजी आपल्या आरोग्याला किती पौष्टिक आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल. अशा अनेक रानभाज्या याच्यामध्ये ही आहे सफेद मुसळी. ह्याला खाली कंदमुळं आहेत आणि ही कंदमुळं औषधामध्ये, आयुर्वेदामध्ये वापरली जातात. याच्या पानाची भाजी केली जाते. त्यानंतरची ही केना म्हणून वनस्पती आहे. ही अगदी शेतामध्ये तण म्हणून वाढलेली आहे. या केनाची भाजी केली जाते. नाल नावाची वनस्पती आहे. ही नाल नावाची वनस्पती तर पठारावर सगळ्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसते. याच्या पानांची भाजी केली जाते. हा रानवांग्याचा प्रकार आहे. अशा अनेक भाज्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये ही महत्त्वाची भाजी एक आहे, याला भारंगीची भाजी म्हणतात. ही लोकांना बऱ्यापैकी माहीत आहे. ही वर्षभर हे झुडूपवर्गीय वनस्पती आहे आणि याच्या कोवळ्या पानाची आणि त्याच्या फुलांची भाजी म्हणून वापर केली जाते. आयुर्वेदामध्ये याची जी मुळं आहेत ती दम्यावर वापरतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात आली असेल की ह्याच्या पानाची भाजी जरी करून खाल्ली तर ती दम्यावर गुणकारी आहे. त्यामुळं प्रत्येक रानभाजीचा काही ना काहीतरी औषधी गुणधर्म आहेत हे लक्षात घेण्यासारखं आहे. ही एक वनस्पती आहे, रान टाकळा म्हणतात त्याला. आपल्याकडे टाकळा किंवा तरोटा म्हणतात, त्यातलाच हा वेगळा प्रकार आहे. याच्या पानाची भाजी केली जाते. हे सगळीकडेच आता वाढलेलं आपल्याला दिसतं, मोरशेंड म्हणतात. याच्या पानाची भाजी केली जाते. याच्यामध्ये तुम्हाला काही वृक्षवर्गीय वनस्पतीसुद्धा दिसतील. यासुद्धा तेवढ्याच औषधी गुणधर्माच्या आहेत. त्याच्यामध्ये एका ठिकाणी दाखवलेली ती रान केळी आहे. केळी आपण लागवड करतो, पण ही जंगलात वाढणारी केळी आहे आणि त्याचासुद्धा, त्याचे जे कंद आहेत त्याचा औषधामध्ये आणि भाजीमध्ये वापर केला जातो. तर अशा अनेक वनस्पती. इथे काय बा महत्त्वाची वनस्पती, जसं मी तुम्हाला मगाशी नळीची भाजी सांगितली ना, तशी ही एक भाजी आहे. याचं नाव आहे समुद्र शोक. वेलवर्गीय वनस्पती आहे आणि याची पानाची भाजी केली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, माणूस आजारी पडला आणि तो अंथरुणावर खिळून जर पडला तर अनेक दिवस, महिने तो अंथरुणावर राहिला की त्याची पाठ सगळी जी आहे, त्याच्यातल्या टिश्यूज जे आहेत, पेशी आहे, त्या खराब होतात आणि तिथं दुखापती व्हायला सुरुवात होतं. त्याच्यावर हे उत्तम औषध आहे खरं. ह्याची पानं नुसती जर त्याच्या कमरेला बांधली किंवा त्या भागावर तर जखमा कमी होतात. म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली असेल की याच्यातल्या सगळ्या रानभाज्या ज्या आहेत त्या औषधी गुणधर्माच्या आहेत. अशा जवळपास 150 प्रकारच्या रानभाज्या आम्ही इथं ठेवलेल्या आहेत आणि त्याचा लोकांनी ओळख करून घ्यावी आणि याचा आपल्या आहारामध्ये त्यांनी वापर करावा ही आमची इच्छा आहे. ओके. तर तू आज हे प्रदर्शन पाहायला आलीस तर काय सांगशील या प्रदर्शनाविषयी? माझं नाव अनुराधा अशोक जाधव. म्हणजे मी ह्या भाज्या आधी पण बघितलेल्या आहेत आणि मला हे प्रदर्शन भरवल्याचा खूप आनंदच आहे. कारण माझं गाव कोकण आहे. कोकणात तर ह्या सगळ्या भाज्या माझ्या आसपास होत्या, पण हे कधी असं माहीत नव्हतं की ह्याचा नेमका उपयोग काय आहे. कधीतरी आम्ही हे चांगलं नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, पण आत्ता कळतंय की ह्या खरंच किती उपयोगी आहेत ते. आणि मला म्हणजे खूप बरं वाटते की हे सगळं ह्यांनी भरवलं, त्यामुळे ह्या सगळ्याची मला माहिती घेता येते. आणि मी तर आता असाच विचार करेन की माझ्या इथं मी ह्या सगळ्या आसपास कुठं आढळल्या तर ह्याचा पूर्णपणे उपयोग करून घेईन. नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि आरोग्यवर्धक अशा रानभाज्या इथं आज आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि उद्या या ठिकाणी 50हून अधिक रानभाज्या कशा बनवायच्या हे याचं प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे. तर नक्की कोल्हापूरकरांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. कॅमेरामॅन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर.
अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे जयश्री जाधव यांच्या कामाचे श्रेय लाटून कोल्हापूरकरांच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत. एवढंच असेल तर त्यांनी नवीन कामे करून निवडणुकीसाठी जनतेसमोर जावं. अन्य लोकप्रतिनिधीच्या कामावर डल्ला मारणे खपवून घेतले जाणार नाही, असा कडक इशारा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव भारती पवार यांनी कोल्हापूरमध्ये सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिलाय. कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारती पवार म्हणाल्या, आमदार जयश्री जाधव या प्रसिद्धीसाठी नाही तर विकासाची व मदतीसाठी काम करत आहेत. रंकाळा संवर्धन, मुख्यमंत्री सहायता निधी किंवा हद्दवाढीचे प्रयत्न याबाबतची कागदपत्रे व पुरावे त्यांच्याकडे असताना देखील क्षीरसागर हे महिला आमदाराला त्रास देत आहेत. खोटे बोलून त्यांच्या कामाची श्रेय लाटत आहेत. तसेच अधिवेशन काळात जयश्री जाधव यांनी कोल्हापूरच्या हद्दवाढीकडे शासनाचे लक्ष वेधले. त्यावर प्रशासकीय हालचाली सुरू असताना क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून बैठक घेतल्याची खोटी बातमी दिली. मुख्यमंत्री कार्यालयातून 1 सप्टेंबरपासूनच्या कामकाजाची माहिती घेतली असता अशी बैठक झाली नसल्याचे सांगण्यात आले. रंकाळा संवर्धनाबाबत क्षीरसागर यांचे पेड पदाधिकारी व टेंडरवाले सुजित चव्हाण हे जाधव यांच्यावर आरोप करत आहेत. प्रशासकीय कामाचे लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचे ज्ञान नसल्याने त्यांच्याबाबत बोलू नये. मग रंकाळा संवर्धनासाठी जाधव यांनी जिल्हा नियोजन समितीला दिलेल्या पत्रानंतर समितीने आयुक्तांना 28 ऑगस्टला तुरीचे पत्र दिले काय? या पत्राच्या संदर्भ सूचीमध्ये जाधव यांच्या पत्राचा स्पष्ट उल्लेख आहे, असे भारती पवार म्हणाल्या. महत्त्वाचे 3 विषय घेऊन मी आज आपल्यासमोर आलेले आहे. पहिला विषय जो कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, रंकाळा दुरुस्तीचा. दुसरा प्रश्न कोल्हापूर शहर हद्दवाढ आणि तिसरा प्रश्न मेडिकल बिलामध्ये झालेल्या खाडाखोडीच्या संदर्भातल्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतच्या या 3 घटना आज मी आपणास सांगू इच्छिते. काही पुरावे मी आपणासमोर आणलेले आहेत. हा पहिला पुरावा आहे. कोल्हापूर शहरामध्ये रंकाळा तलावाच्या निधीबाबत या शहराच्या लोकप्रिय आमदार जयश्रीताई जाधव यांनी शासनाकडे अथक प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याशी केलेला हा पत्रव्यवहार पहिला आहे. शासनानं त्यांच्यासमोर त्यांना कळवलेले हे त्याच्या शासनाच्या मान्यतेचं पत्र आहे. आणि या दोन्ही पत्रावरून असं दिसतंय की जयश्री वहिनी ह्या विधानसभेमध्ये आणि विधानसभेच्या पातळीवरती सातत्यानं रंकाळा दुरुस्तीचा प्रश्न लावून धरत आहे. दुसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कोल्हापूर शहराची हद्दवाढ. शहराची हद्दवाढ मीच त्यासाठी प्रयत्न करतोय असं पराभूत झालेले 2019चे एक उमेदवार सातत्यानं प्रेस मीडिया पुढे येऊन सांगत आहेत. त्यांना या निमित्तानं मी एक आरसा करून दाखवत आहे की त्यांनी ज्या दिवशी एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक घेऊन शहराच्या हद्दवाढी संदर्भात चर्चा केली म्हणून सांगितलं. त्यांनी सांगितलेल्या तारखांसंदर्भात आम्ही जेव्हा माहिती गोळा केली तेव्हा त्यांनी दिलेल्या तारखेच्या वेळेला एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याच्या विविध भागामध्ये जात होते. त्यामुळं त्यांचा हाही दावा खोटा ठरलेला आहे की कोल्हापूर शहरातल्या एका रुग्णावरती विन्समध्ये मेंदूवरती त्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या. वहिनी साहेबांनी यासाठी महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री निधीतून काही निधी मिळावा आणि त्यांना आर्थिक त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातून विन्स हॉस्पिटलला मुख्यमंत्री निधीतून 2 वेळा, एक वेळ 3 लाख आणि एक वेळ 3 लाख असे 4 लाख, एक वेळ 1 लाख आणि दुसऱ्या वेळेला 3 लाख अशी 4 लाखाची मदत त्यांना मिळाली. याच्यामध्ये मी आपणास सांगू इच्छिते की ही जी भूमिका आहे ही त्यांनी तपासून पाहावी आणि त्यांना ह्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्याकडून आलेलं पत्र आहे, आलेला ईमेल आहे आणि महाराष्ट्र शासनाची आलेलं पत्र आहे ज्याच्यावरती राजमुद्रा आहे. आणि हे राजमुद्रेमध्ये आलेलं हे पत्र असताना नियोजन मंडळाच्या अध्यक्षांनी इथे राजमुद्रा काढून दाखवलेली आहे. बाकी सगळं जावक क्रमांक, आवक क्रमांक तेच ठेवलेला आहे. खाली त्यांनी दुसऱ्याची सही म्हणजे ही सहाय्यक संचालक निधी व लेखापरीक्षकाच्या यांची सही वापरलेली आहे. आणि हे या पत्राची तोडफोड करून
हे पत्र तयार केलेलं आहे. माझा मत आहे की ही महाराष्ट्र शासनाच्या कागदामध्ये केलेला खोडसाळपणा आहे. हा फौजदारी गुन्हा होऊ शकतो. आम्ही महाराष्ट्र शासनाच्या दारामध्ये सुद्धा याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणार आहोत की यांच्यावरती हा गुन्हा दाखल. मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलकांची भेट घेण्यासाठी हिंगोलीमध्ये दाखल झाले होते. यावेळी त्यांनी मराठ्यांनी छगन भुजबळांना ताकद देऊ नये असं म्हणत छगन भुजबळावर चांगलाच निशाणा साधलाय. हिंगोली येथे जरांगे पाटील म्हणाले की अनेक जातींमधल्या पोटजातींना आरक्षण दिले गेले आहे. त्याप्रमाणेच मराठा ही जात कुणबीची पोटजातीचा घटक होऊ शकणार नाही का? यासाठी कोणत्याही दस्तऐवजाची गरज भासणार नाही. फक्त राजकीय इच्छाशक्ती लागणार आहे. तीच आमच्याकडे मागील 70 वर्षापासून नाही असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आंदोलन अंकुश संघटनेकडून ऊस उत्पादकांना कोजनरेशन, साखर विक्री, इथेनॉल यातून राहिलेल्या नफ्यातून दुसरा हप्ता 500 रुपये द्यावा म्हणून आंदोलन करण्यात आलं. यावेळी कारखान्याच्या प्रशासनाकडून बळाचा वापर करून अत्यंत शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना कारखान्याच्या मुख्य गेटला कुलूप लावून अडवण्यात आले. आंदोलन अंकुश संघटनेकडून ऊस उत्पादकांना कोजनरेशन, साखर विक्री, इथेनॉल यातून राहिलेल्या नफ्यातून दुसरा हप्ता 500 रुपये द्यावा म्हणून आंदोलन करण्यात आले. यावेळी कारखान्याच्या प्रशासनाकडून बळाचा वापर करून अत्यंत शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना कारखान्याच्या मुख्य गेटला कुलूप लावून अडवण्यात आले. आंदोलकांनी कारखाना मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील संस्थापकाच्या पुतळ्यासमोरील कुलूपबंद गेटसमोर बसूनच उपोषण सुरू केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वतःच्या मालकीच्या कारखान्यात जाण्यासाठी बगलबच्चे आणि प्रशासनाचा विरोध मोडून कारखान्यात जावं लागलं. त्या दरम्यान कारखाना प्रशासनाची कोंडी झाल्यामुळे आंदोलकांना चर्चेला बोलवण्यात आलं. चर्चेदरम्यान वीज प्रकल्पातील रॉयल्टीचे पैसे शेतकऱ्यांना दिले पाहिजेत, तसेच साखर विक्री, इथेनॉलमधून झालेला फायदा कारखान्याच्या तोट्यात दाखवून शेतकऱ्यांचे नुकसान करत आहात. कारखाना गेली 50 वर्षापासून आजपर्यंत कधी फायद्यात आलाच नाही, पण शेतकऱ्यांना आज FRP दरामध्ये ऊस परवडत नाही. शेतकऱ्यांना दुसरा हप्ता तुम्ही का देत नाही? प्रत्येक वेळी कारखाना तोट्यात आहे हे खोटे ताळेबंद जमा खर्च दाखवून शेतकऱ्यांना का लुटता? कोणत्याही सभासदाची मागणी नसताना अनावश्यक विस्तारीकरण करून चांगली मिल भंगाराच्या भावात विकून कारखाना तोट्यात का घातला? कोजनरेशन प्रकल्प करारानुसार पुढील काही वर्ष खर्च न करता मिळणार होता, तर खर्ची घालून का घेतला? अशी विचारणा आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी जुडमुंगे यांनी चेअरमन गणपतराव पाटील यांना केली. तसेच तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांनी वार्षिक सभेत उत्पादक सभासदांना 500 रुपये दुसऱ्या हप्त्याबाबत दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली असता चेअरमन गणपतराव पाटील यांनी मी शब्द दिलेला नाही म्हणून शब्द फिरवला. तसेच ऊस उत्पादकांना वीज उत्पादनातील रॉयल्टी, साखर विक्री, इथेनॉलचे पैसे याबाबतच्या प्रश्नांना मी उत्तर देऊ शकत नाही अशी असंबद्ध उत्तरे देऊन ऊस उत्पादकाच्या मागणीला हरताळ फासण्याचा प्रकार दत्त कारखान्याच्या चेअरमन यांनी केला. यावर आंदोलक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी येत्या गळीत हंगामामध्ये मागील गळीत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रुपये दिल्याशिवाय आणि चालू हंगामाचा शेतकऱ्यांना परवडेल इतका दर कारखान्याने जाहीर केल्याशिवाय ऊसाला तोड द्यायची नाही अशी प्रतिज्ञा केली. येणाऱ्या काळात साखर कारखानदारांच्या विरोधात रस्त्यावर तसेच बांधावर सुद्धा लढाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी रघुनाथ पाटील गुरुजी, संभाजी शिंदे, दत्ता जगदाळे, अक्षय पाटील, स्वप्नील चौगुले, भूषण गंगावणे, प्रवीण माने, रशीद मुल्ला, पोपट राणे, पिंटू ढेकळे, आनंदा भातमारे, शशिकांत काळे, एकनाथ माने, संतोष मिरजे, बंडू पाटील, अप्पासो कदम, महेश जाधव, संभाजी निंबाळकर, मंगेश घाटके इत्यादी शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला. या कंपनीच्या आणि कारखान्याच्या करारामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की शेतकऱ्यांना प्रति टन 27 रुपये दरवर्षी कारखान्यानं रॉयल्टी द्यायची शेतकऱ्यांना, आणि ती खाजगी कंपनी शेतकऱ्यांना म्हणजे कारखान्याकडे शेतकऱ्यांना पैसे द्यायसाठी आत्तापर्यंत हे 27 रुपये प्रतिटनानं देत आलेले आहे. आणि गेल्या वर्षीच्या ताळेबंदामध्ये त्या कंपनीनं ह्या आत्तापर्यंतच्या 8-9 वर्षाचा सगळा ह्या 27 रुपये टनाचा हिशोब 34 कोटीच्या रूपात ह्या कारखान्याकडे सुपूर्द केला होता. 34 कोटी रुपये ते शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होते, पण ह्या लोकांनी जे
विस्तारीकरण करून जे कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यावर केलं आणि त्याच्या व्याजाचा जो भुर्दंड आहे ते व्याजाचा भुर्दंड भरून काढण्यासाठी जे त्या खाजगी कंपनीनं शेतकऱ्यांना द्यायला दिलेलं 34 कोटी रुपये ह्या कारखान्यानं ते आपल्या उत्पन्नात धरून ते आपलं तोटा आहे तो भरून काढायचा प्रयत्न केला आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे या लोकांनी हे अशा पद्धतीनं लुबाडलेत। मग ह्या लोकांनी जे केलेलं चुकीच्या कारभाराची शिक्षा शेतकऱ्यांना मिळत्या आणि आता आम्ही ते पैसे मागायला आलो तर हिने पहिला आम्हाला गेटवर कुलूप घालून अडवलं, हिथं अडवलं आणि चर्चेमध्ये म्हणतात तुम्ही नुसतं सांगायचं, आम्हाला काय बोलायची गरज नाही, आम्ही काय उत्तर देणार नाही। मग आता हे विश्वस्त कसल्या प्रकारचे आहेत तुम्हीच बघा, हे उत्तर देणार नसतील तर हे विश्वस्त नाही, ते मालक होऊन बसल्यात आणि शेतकऱ्यांनी या मालकांना धडा शिकवावा आणि पैसे दिल्याशिवाय पुढच्या वर्षी ऊस देऊ नये, माझी एवढी सगळ्यांना विनंती। राधानगरी तालुक्यातील मौजे आडोलीपैकी तोरसकरवाडी धबधबा येथे गारगोटी येथील प्रणव कलगुटकी हा दुपारी 3 वाजता आपल्या 3 मित्रांसोबत धबधबा पाहण्यासाठी गेला होता। प्रचंड पावसामुळे पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो पाण्यात वाहून गेला। राधानगरी तालुक्यातील मौजे आडोलीपैकी तोरसकरवाडी धबधबा हा धोकादायक असल्यामुळे पर्यटनासाठी त्याच्यावर बंदी घातली आहे, तरी देखील पर्यटक तो धबधबा पाहण्यासाठी जातात। गारगोटी येथील प्रणव कलगुटकी मित्रासमवेत पर्यटनासाठी गेला होता। तो दुपारी 3 वाजता पाण्यात बुडाला असून त्याचे बाकीचे 3 मित्र पाण्याच्या प्रवाहातून बाहेर आले। अद्याप त्याचा मृतदेह सापडला नसल्याने शोध मोहीम सुरू आहे। त्याचा काल पण शोध सुरू होता आणि आज सकाळपासून परत त्याचा शोध घेण्यात येत आहे। अतिदाबामुळे व धबधब्यातून पडणाऱ्या पाण्यामुळे शोध मोहीम करण्यास प्रचंड अडचणी येत आहेत, तरी देखील या पाण्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनमधील KDRFचे जवान शोध घेण्याचे काम करीत आहेत। अद्याप त्यांची शोध मोहीम सुरूच आहे। कोल्हापुरात विनापरवाना मिरवणूक प्रकरणी बुधवार पेठ तालिमीच्या 40हून अधिक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये माजी उपमहापौर, साऊंड सिस्टीम मालकासह पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। पोलिसांचा आदेश असतानाही त्याला न जुमानता विनापरवाना मिरवणूक काढणे, वाहतुकीला अडथळा करणे, पोलिसांशी वाद घालणे, आवाज मर्यादेचे उल्लंघन करणे, घातक लेझर किरणाचा वापर करणे यासारख्या कारणामुळे जुना बुधवार पेठ तालमीच्या कार्यकर्त्यांवर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल। माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, उदय भोसले यांच्यासह 40 ते 50 जणांचा यात समावेश आहे। अनंत चतुर्दशीलाच मंडळाने गणेश मूर्तीचे विसर्जन करणे आवश्यक होते, मात्र जुना बुधवार पेठ तालीम गणेश मंडळाने पोलिसांचा आदेश न पाळता शनिवारी शहरातून मिरवणूक काढत मूर्तीचे विसर्जन केले। मिरवणुकीची परवानगी घेतली नाही, वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा केला। याबाबत जाब विचारला म्हणून पोलिसांशी कार्यकर्त्यांनी हुज्जत घालत मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर, लेझर किरणाचा वापर आणि आवाज मर्यादेचे उल्लंघन करणारे ध्वनी यंत्रणा लावल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिसांनी मंडळाचे 10 पदाधिकारी, ट्रॅक्टर चालक, जनरेटरचे मालक, ध्वनी यंत्रणेच्या मालकासह मंडळाचे समर्थक आणि अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे। राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी नाहीत, त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे। त्यामुळे नोकर भरतीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला असून महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉई फेडरेशनच्या वतीनं 19 व 20 जानेवारीला हा संप होणार असल्याची माहिती बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी तुळजापूरकर यांनी दिली आहे। या संपाचा भाग म्हणून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोकसभेवर मोर्चा, डिसेंबर महिन्यात बँकनिहाय कामकाज बंद असे आंदोलने केली जाणार आहेत, असेही तुळजापूरकर यांनी सांगितले। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं थेट द्वितीय वर्षाकरता परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे। याबाबत संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे। द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया उशिरा झाल्याने काही विद्यार्थी अद्याप परीक्षा अर्ज भरू शकलेले नाहीत। त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अभियांत्रिकी, आर्किटेक्चर व औषध निर्माण शास्त्र थेट द्वितीय वर्षाकरिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरण्याबाबत विद्यापीठाकडून तारखा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। त्यानुसार विद्यार्थ्यांना अधिविभाग महाविद्यालयात 5 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत विनाविलंब अर्ज करता येणार आहेत। 19 ऑक्टोबर अतिविलंब शुल्कासह अर्जाची मुदत आहे। महाविद्यालयीन पदवीधर विभागाने 13 ते 19 ऑक्टोबर दरम्यान परीक्षा अर्ज भरावयाचे आहेत। 16 ते 20 ऑक्टोबर पर्यंत परीक्षा अर्ज जमा करावेत, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव यांनी केले। बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना राणावत सध्या तिच्या आगामी तेजस या चित्रपटामुळे चर्चेत आहे। आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे।
कंगनाचा चंद्रमुखी 2 हा सिनेमा सध्या सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातील कंगनाच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यातच कंगनाचा दुसरा आगामी चित्रपट तेजसचा टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये कंगना आपल्याला वैमानिकेच्या भूमिकात दिसणार आहे. ISBPच्या बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या तेजस या सिनेमाचा टीझर खूपच धमाकेदार आहे. वैमानिकेची भूमिका कंगनाने चोख बजावली असल्याचा अंदाज टीझरवरून येतोय. तेजसच्या टीझरमधील कंगनाचा ॲक्शन अवतार अंगावर शहारे आणणारा आहे. तसेच या सिनेमात कंगना आणि वरुण यांचा रोमॅन्टिक अंदाजही दर्शकांना पाहायला मिळणार आहे. सर्वेश मेवाडा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शनाचा धुराही त्यांनी सांभाळला आहे. तेजसचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा सिनेमा 27 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून कंगनाचा तेजस हा सिनेमा नक्कीच अनेकांना प्रेरणा देणारा ठरणार हे नक्की. व्हॉट्सॲप युजरसाठी मोठी बातमी समोर येत आहे. चक्क 2 आठवडे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवता येणार असून लवकरच हे फीचर्स लॉन्च होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअपवर ठेवलेले स्टेटस हे 24 तासांमध्ये गायब होतं. त्यामुळे एखादी गोष्ट अधिक काळ स्टेटसवर ठेवायचं असेल तर दुसऱ्या दिवशी पुन्हा तो स्टेटस ठेवणं हाच पर्याय असतो. मात्र आता युजर्सची ही अडचण लवकरच दूर होणार आहे. व्हॉट्सअपने युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच 24 तासांमध्ये गायब होणारे व्हॉट्सअप स्टेटस आता 2 आठवड्यापर्यंत ठेवता येणार. फीचरची सध्या चाचणी सुरू असून काही दिवसांमध्ये कदाचित सर्व युजर्सना हे फीचर्स उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत माहिती अद्यापही कंपनीने दिलेली नाही. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.